जळगाव जिल्हा हा नेहमीच त्यांच्या वाढत्या तापमानाने चर्चेत असतो। यावर्षी देखील मान्सून येण्यापूर्वी खानदेश मध्ये उन्हाचे चांगले चटके बसत होते। जळगाव मध्ये उन्हाच्या तड्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश देखील दिले होते, परंतु यंदाच्या उन्हाळ्यामुळे चिंताजनक बातमी समोर आली आहे। यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने 47 अंश पार केले होते। सर्वाधिक उन्हाचा तडाखा हा मे महिन्यात बसला, परंतु या तापमानाचा परिणाम हा भूगर्भातील पाणी पातळीवर झाला। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी पातळीत 1.5 ते 2 मीटरने घट झाली आहे। भूजल सर्वेक्षण विभागाने हा अहवाल दिला आहे। ही पाणी पातळी झालेली घट भरून काढण्यासाठी यावर काही उपाययोजना देखील भूजल सर्वेक्षण विभागाने सांगितले आहे। त्या म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, झाडे लावणे, सर्वांनीच पाण्याची बचत करणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे भूजल सर्वेक्षण विभागाने सांगितले आहे। संपूर्ण जिल्ह्यात एकूण 94 गावात पाणी टंचाई जाणवली। या गावांमध्ये 113 टँकर सुरू करून नागरिकांची तहान भागवण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केले। टंचाईचे निवारण करण्यासाठी 166 गावात 186 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत। पाऊस अजून पडलेला नाही, यामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईची गावे वाढण्याची शक्यता आहे। वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।